नमस्कार, मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा. आजचा आपला अध्यापनाच्या चर्चेचा विषय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकार. तर अमेरिकेने संविधानमध्येच अध्यक्षीय शासन प्रणालीचा अवलंब केल्यामुळे संविधानानुसार त्याला वास्तविक अधिकार प्राप्त झालेले आहेत. परंतु अमेरिकेमध्ये सत्ता विभाजनाबरोबरच सत्तेचं नियंत्रण आणि सत्तेचं संतुलन हा सिद्धांत मान्य केल्यामुळे राष्ट्राध्यक्षाच्या अधिकारावर साहजिकच अमेरिकन काँग्रेसचं नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे. पण तरीसुद्धा राष्ट्राध्यक्षीय शासन प्रणाली म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षाला व्यापक अधिकार प्राप्त झालेले आहेत, हे मान्य करावेच लागेल. यामध्ये क्रमांक 1चा जो अधिकार आहे तो आहे शासनविषयक अधिकार. तर संघराज्याचा प्रमुख म्हणून देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, विधिनियमांची अंमलबजावणी करणे, राज्यकारभार करणे इत्यादी महत्त्वाचे जे कार्य आहेत ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला करावी लागतात. त्यासाठी प्रशासनामध्ये अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे, प्रशासकीय शाखेतील जे अधिकारी आहेत, सैनिकी विभागातील जे उच्चाधिकारी आहेत यांच्या नेमणुका सिनेटच्या संमतीने करणे, प्रशासकीय कार्यावर देखरेख ठेवणे, त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे कायदे आणि अधिनियम यांचे संरक्षण करणे, त्याची अंमलबजावणी करणे, अशा प्रकारची कार्ये राष्ट्राध्यक्षाला करावी लागतात. काँग्रेसच्या संमतीशिवाय काही टॅरिफ रेट्समध्ये परिवर्तन करण्याचा अधिकारसुद्धा 1922च्या कायद्याने राष्ट्राध्यक्षांना प्राप्त झालेला आहे. आणि यानुसार ऑग आणि रे या विचारवंतांनी याबाबत विधान केलेलं आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणखी काही असला तरी तो विधिनिर्माता, पक्षाचा नेता, राष्ट्रहिताचा संरक्षण करणारा सर्वात प्रथम प्रशासक आहे, असे त्यांच्या प्रशासकीय कार्याबाबत या विचारवंतांनी त्यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट प्रशासक म्हणून संविधान, अमेरिकेचा कायदा, अमेरिकेने केलेले तह करारनामे आणि न्यायालयीन निर्णय यांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होते की नाही यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा सर्व उपाययोजना किंवा अधिकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संविधानामार्फत राबवित असतात. आणि अमेरिकेचे कार्यकारी प्रमुख या नात्यानं सुद्धा त्यांना मंत्री, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, परराष्ट्रातील अमेरिकेचे वकील, सैन्य आणि आरमाराचे जे अधिकारी आहेत या सर्वांच्या नेमणुकीला सिनेटच्या संमतीने त्यांच्या अधिकारावर नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे. आणि यालाच त्यांच्या प्रशासकीय भाषेमध्ये सिनेटचा शिष्टाचार म्हणून संबोधलेला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ह्या ज्या नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे त्या नियुक्त्यासाठी जरी सिनेटची संमती आवश्यक आहे तरी त्यांच्या पदच्युतीसाठी मात्र तशा प्रकारची संमती सिनेटची आवश्यक नाही. म्हणून राष्ट्राध्यक्षामार्फत एक प्रकारे या अधिकारी आणि पदाधिकारी मंडळीवर अंकुश ठेवण्याचा जो पॉवर ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला साहजिकच प्राप्त झालेली आहे. दुसरा महत्त्वपूर्ण अधिकार म्हणजे कायदेविषयक अधिकार. तर या कायदेविषयक अधिकारामध्ये अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत हा कायदेमंडळाचा म्हणजे अमेरिकेच्या काँग्रेसचा म्हणजे सिनेट किंवा प्रातिनिधिक सभागृहाचा सभासद नाही. पण तरीसुद्धा अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना कायदेविषयक अधिकारामध्ये बऱ्याच प्रमाणात व्यापक अधिकार आहेत. राष्ट्राध्यक्षावर देशातील राजकीय स्थितीसंबंधी काँग्रेसला योग्य माहिती वेळोवेळी देण्याची जबाबदारी आहे. राष्ट्राध्यक्ष काँग्रेसच्या सभागृहात उपस्थित राहत असतात, स्थितीबाबत आपला अहवालही काँग्रेससमोर ठेवत असतात आणि लेखी संदेश त्यांच्या प्रतिनिधीमार्फतसुद्धा पाठवू शकत असतात. काँग्रेस सर्वसामान्य कायदे तयार करते. त्या कायद्यांना अनुसरून प्रशासकीय नियम तयार करण्याचा अधिकार कार्यकारी शाखेचा प्रमुख म्हणून साहजिकच राष्ट्राध्यक्षालाच आहे.
या कायद्याला अनुसरून प्रशासनासाठी जे वेळोवेळी आदेश काढले जातात त्यालाच प्रदत्त विधेयक ही नवीन कॉन्सेप्ट म्हणून आपण मान्यता दिलेली आहे. तर काँग्रेसने संमत केलेल्या विधेयकाला संमती देण्याचे राष्ट्राध्यक्ष नाकारूसुद्धा शकतात. याला राष्ट्राध्यक्षाचा नकाराधिकार, पॉकेट व्हिटो किंवा व्हिटो पॉवर असं म्हटलेलं आहे. कायदा करण्याच्या बाबतीत राष्ट्राध्यक्ष लोकांनाही सतर्क करीत असतात. राष्ट्राध्यक्षाने पाठविलेले जे संदेश आहेत ते काँग्रेसने मान्य केले तर राष्ट्राध्यक्ष आपल्या प्रस्तावासंबंधी जनतेला आवाहन करतात. काँग्रेसचं अधिवेशन सुरू नसताना तातडीच्या गरज पडल्यास राष्ट्राध्यक्ष अध्यादेशही काढू शकतात. या संदर्भात रॉडी अँडरसन आणि ख्रिस्टाल यांनी असं म्हटलेले आहे की अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ते आजच्या परिस्थितीमध्ये केवळ कार्यकारी प्रमुख नाहीत तर त्यापेक्षा ते अधिक आहेत. ते अधिक आहेत याचा अर्थ ते लोकांचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे जनतेचे मन आणि मत त्यांना चांगल्या प्रकारे जाणता येते किंवा जनता आपला संपूर्ण विश्वास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टाकत असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी असतात आणि त्यामुळे प्रशासनाच्या यशापयशाला ते स्वतः जबाबदार असतात. कायदेमंडळाचा नेता म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची निवड झालेलीच असते. त्यामुळे आधुनिक काळामध्ये अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत यांची कायदेविषयक कार्य प्रदत्त विधेयक प्रणालीमुळे साहजिकच वाढलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये कायदेविषयक अधिकारामध्ये दुसऱ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काँग्रेसचं अधिवेशन बोलावणे. काँग्रेस म्हणजे अमेरिकेची पार्लमेंट, त्यामध्ये मग सिनेट असेल, प्रातिनिधिक सभागृह असेल, या सभागृहाची अधिवेशन बोलावणे, अधिवेशन स्थगित करणे, अधिवेशनची तारीख समोर ढकलणे, अधिवेशन समाप्त करणे, दोन्ही सभागृहाचं एकमत न झाल्यास आपल्या मर्जीनुसार अधिवेशन समाप्त करून त्यातून काही मार्ग आपल्या प्रशासकीय अधिकारातून काही मार्ग काढणे, अशा प्रकारचं काम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करत असतात. परंतु संसदीय शासन पद्धतीप्रमाणे राष्ट्रप्रमुखाला जो कॉमन सभागृह किंवा भारतामध्ये लोकसभा बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला तिथल्या प्रातिनिधिक सभागृहाच्या बाबत मुळीच देण्यात आलेला नाही. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकन काँग्रेसचं प्रातिनिधिक सभागृह रद्द करू शकत नाहीत. त्यानंतर काँग्रेसला संदेश पाठविणे हे त्यांचं कार्य आपण अभ्यासलेलंच आहे. कारण ज्या कायद्याची ज्या सुव्यवस्था आणि शांतता, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या नियमांची गरज असते असे नियम, असे कायदे याबाबत काँग्रेसकडे लेखी संदेश पाठविण्याचं काम या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयामार्फत किंवा त्यांच्यामार्फत होत असते. आणि तशा प्रकारचे जे मॅसेज असतात त्याला स्टेट ऑफ द युनियन मॅसेज म्हणून पाठविले जातात. त्यावर अंदाजपत्रकही सादर करण्याची जबाबदारी ही प्रातिनिधिक गृहाची असल्यामुळे साहजिकच हे संदेश आणि या संदेशातील जो मजकूर आहे त्याला अमेरिकेमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. याशिवाय परराष्ट्र धोरणाच्या बाबतसुद्धा हा संदेश आणि हे ड्राफ्टिंग तोंडी आणि लेखी या दोन्ही स्वरूपातील त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नकाराधिकार हा अधिकारही काँग्रेसच्या विधेयकाबाबत राष्ट्राध्यक्ष वापरू शकतात. राष्ट्राध्यक्ष एखाद्या विधेयकाला 10 दिवसाच्या आत मंजुरी देतात किंवा नाकारतात. जर राष्ट्राध्यक्षांनी मंजुरी दिली तर त्या विधेयकाचा निश्चितच कायदा होतो आणि नकार दिला तर ते विधेयक पुन्हा त्या सभागृहाकडे पाठवले जाते. याला राष्ट्राध्यक्षाचा नकाराधिकार, व्हेटो पॉवर म्हणून संबोधलेला आहे. राष्ट्राध्यक्षांनी आतापर्यंत त्यांच्या जी वेगवेगळ्या कारकिर्दीत वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या राष्ट्रपतींनी हे नकाराधिकार किंवा व्हेटो पॉवर वापरलेले आहेत. यामध्ये फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी 33 ते 45 या काळात 372 वेळा हा अधिकार वापरला. 1945 ते 1953 या काळामध्ये